नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील युनिट 3 मधलं कुठलं आपण जो लेसन शिकणार आहोत त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे नो युअर बॉडी. तर मुलांना नो म्हणजे काय? KNOW. नो म्हणजे जाणणे, नो युअर म्हणजे तुमच्या बॉडीविषयी. नो युअर बॉडी, PODY बॉडी म्हणजे काय? जे आपलं शरीर असते. तर आपल्या या चॅप्टरचं नाव काय आहे? नो युअर बॉडी. म्हणजे जे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्याच्याविषयी काय आहे आपण माहिती घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण चॅप्टरला सुरुवात करूया. बघा आता हे काय दिसते मुलांना, आपल्याला हे काय दिसते आहे? बोन्स दिसते. हे पिक्चर तुम्हाला कुठे दिसते? मोस्टली जेव्हा आपण एखाद्या आपल्याला असं ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल, हाताला लागलेलं असेल, तर आपण काय करतो मुलांना? एक्सरे काढायला जातो. एक्सरे म्हणजे आपल्या हाडांचे ती जी प्रतिमा असते, तर आतमधले हाड ते काही जुळलेलं तर नाहीये, त्याला काही क्रॅक तर नाहीये किंवा तुटलेलं नाहीये, हे पाहण्यासाठी आपण काय करत असतो? एक्सरे काढत असतो. तर ही जी प्रतिकृती आहे, मग असं आपल्याला आपल्या हाडाचं काय दिसते? छायाचित्र आपल्याला त्या एक्सरेच्या मार्फत दिसते. तर हे काय मुलांना, हे जे व्हाईट दिसते तुम्हाला ब्लॅक याच्यामध्ये, हे काय आहे? हे हार्ड आहे. म्हणजे हे काय आहे? बोन आहे. बोन आहे. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर इटसेल्फ. तर बघा आपलं जर हाड तुटलेलं असेल, आपण कधी कधी खेळता खेळता खाली पडतो आणि आपलं जो हाड आहे, हाताचा हाड वगैरे तो ब्रोक झालेला असतो, म्हणजे तुटलेला असतो. पण ते हाड काय होते? रिपेअर होते. रिपेअर म्हणजेच काय? दुरुस्त होते. इट सेल्फ म्हणजेच काय? ते स्वतःहून. आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने जर मार्गदर्शन केलं आणि प्लास्टर वगैरे केलं, तर ते काही दिवसात जे तुटलेलं हाड आहे ते आपलं हाड जुडून जाते. तर हे काय होते? रिपेअर इट सेल्फ म्हणजे स्वतः काय होते? ते रिपेअर होते म्हणजे दुरुस्त होते. बघा अ ब्रोकन, ब्रोकन म्हणजेच काय? तुटलेलं. अ ब्रोकन बोन म्हणजे हाड. अ ब्रोकन बोन तुटलेले हाड ग्रोज म्हणजे वाढणे. ग्रोज म्हणजे वाढणे. अगेन म्हणजे पुन्हा ते वाढत जाते. अँड रिपेअर इटसेल्फ. रिपेअर म्हणजे दुरुस्त होणे. दुरुस्त होणे. इटसेल्फ म्हणजेच काय मुलांना? स्वतःहून. तर या सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे? अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. जे तुटलेलं हाड आहे ते काय होते? ग्रो करते म्हणजे वाढत जाते. म्हणजे तुटलेलं जे ब्रोकन बोन म्हणजे बघा इथे हे जे तुटलेलं हाड आहे तर हे पुन्हा ग्रो होते. ग्रो अगेन म्हणजे त्याची वाढ पुन्हा होते. अँड रिपेअर इटसेल्फ. आपण जर चांगलं योग्य ट्रीटमेंट केलं तर ते रिपेअर इटसेल्फ म्हणजे स्वतःहूनच काय होते? ते दुरुस्त होते. आता बघूया पुढे. डॉक्टर्स यूज प्लास्टर कोट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. बघा इथे काय दिसते आहे? पिक्चर मध्ये आपल्याला दिसते आहे की इथे काय दिसते आहे? हे डॉक्टर आहे आणि हे काय आहे? हे आपल्याला तुटलेलं म्हणजे हे दिसते आहे, बोन वगैरे दिसते. इथे प्लास्टर दिसते तुम्हाला, हे प्लास्टर लावलेलं आहे. डॉक्टर्स यूज प्लास्टर कोट. तर डॉक्टर बघा तुटलेलं हाड जोडायसाठी काय करतात? कुठला ट्रीटमेंट यूज करतात? जे हाडांचे डॉक्टर असतात ते प्लास्टर कोट लावतात. आपल्या जिथे जखम असेल, जिथला हाड तुटलेला आहे तिथे प्लास्टर कोट लावतात आणि काय करतात? टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. आणि ते हाड पुन्हा ग्रो करायला म्हणजे हाड पुन्हा वाढून ते जसं होतं त्या स्थितीत यावं आणि हाड जुळून जावं याच्यासाठी ते काय करतात? प्लास्टर लावतात. दिसते तुम्हाला पिक्चर मध्ये हे प्लास्टर लावलेले आहे. मग त्याच्यानंतर काय होतं? आपले जे हाड आहे ते जुळून येते. म्हणजे मुलांना आपण काय बघितलं की जे आपले काही काही बॉडी पार्ट्स आहेत, जशी त्वचा जर कट झालेली असेल तर ती पुन्हा रिपेअर होते. म्हणजे त्याच्यावर स्कॅब म्हणजे खपली चढून काही दिवसांनी आपला हात किंवा जी स्किन असते ते नॉर्मल होते. त्याच्यानंतर पाहिलं मुलांना आपण की जेव्हा आपलं हाड असेल, जे बोन्स असतील ते कुठल्या कारणाने तुटलेले असतील तर ते पण काय प्लास्टर कोट चढवून त्याला ग्रो करता येतात. आणि हाड पण कसं म्हणजे ते ग्रो करून आणि ते पुन्हा दुरुस्त होऊन जसेच्या तसे ते होतात. आवर बॉडी इज सो वंडरफुल अँड कीपिंग आवर बॉडी हेल्दी. आपली बॉडी काय खूप सुंदर आहे. देवाने आपल्याला शरीर खूप सुंदर दिलेलं आहे. आणि मनुष्य काय आहे? हा पूर्ण प्राणी जात मधून काय आहे? सगळ्यात बुद्धिमान असा प्राणी जर असेल तर तो काय आहे? मानव आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेने काय केलेलं आहे? सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे.
तर हे कशामुळे केलेली आहे? देवाने आपल्याला सुंदर हात, पाय, डोळे, कान, नाक आणि मेंदू दिलेला आहे. तर याचा वापर करून काय करू शकतो आपण? नवनव्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात आपण काय करू शकतो? प्रगती करू शकतो. विचारशील प्राणी आहे हा मनुष्य. म्हणून देवाने जे आपल्याला हे जे बॉडी पार्ट्स दिलेले आहेत, हे काय करायला पाहिजे आपल्याला? इट कीपिंग अवर बॉडी हेल्दी. आपल्याला काय करायला पाहिजे? ती बॉडी हेल्दी ठेवायला पाहिजे, निरोगी ठेवायला पाहिजे. आपल्याला देवाने सुंदर अशी बॉडी दिलेली आहे, तिला निरोगी ठेवायला पाहिजे. आता पुढे बघूया की हे बॉडी निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. जर तुम्हाला बॉडी हेल्दी पाहिजे, निरोगी पाहिजे, कुठलेही आजार नको, अशी सुंदर अशी बॉडी पाहिजे, तुमचे जसे कान, नाक, डोळे, हात, पाय हे सगळे जर छान पाहिजे असतील तर काय करायला पाहिजे? तर मुलांना याच्यासाठी तुम्हाला काही चांगल्या ज्या हॅबिट्स आहेत, तुम्हाला चांगल्या सवयी लावायला पाहिजे. स्वच्छतेच्या सवयी, खाताना सगळ्या भाज्या, पालेभाज्या, फळं, फ्रुट्स हे सगळं म्हणजे तुम्ही असं बॅलन्स डाएट खायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमची जी बॉडी आहे ती काय राहील? निरोगी राहील. नाही तर लहान मुलांना असं खूप असते की मी हे भाजी खात नाही, ते भाजी खात नाही, मला हे नको. तर असं आपण करायला नको. तर आपण आता हेच इथे बघूया की या पिक्चरच्या ह्याच्यातून तुम्हाला सांगितलेलं आहे की जर हेल्दी बॉडी ठेवायची असेल, आपण म्हणतो ना हेल्थ इज वेल्थ, म्हणजे शरीर किंवा सुदृढ शरीर हीच काय आपली संपत्ती आहे. तर म्हणूनच काय करायला पाहिजे? आपली बॉडी आपण छान निरोगी ठेवायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे सांगा? जर तुम्हाला बॉडी निरोगी ठेवायची आहे तर काय करायला पाहिजे? वी शुड ईट वेल अँड रेग्युलर टाइम्स. ईट वेल म्हणजे आपण काय करायला पाहिजे? पौष्टिक अन्न खायला पाहिजे. बघा इथे दाखवलेल्या पिक्चर मध्ये पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे ऍट रेग्युलर टाइम्स. म्हणजे रात्री रात्री काय होतं, आजकाल मुलं कार्टून मध्ये बिझी असतात. कार्टून मध्ये बिझी असल्यामुळे म्हणजे आपल्या समोर ताट वाढलेला असतो, आपण त्यावेळेला खात नाही आणि ते जेवताना आपल्याला तास-तासभर लागतो, पाणी पित नाही. तर असं व्हायला नको. म्हणजे आपले जे जेवणाच्या टायमिंग आहेत, सकाळी 11 वाजता, रात्री 7 वाजता, ज्या जेवणाच्या वेळा आहेत ते योग्य वेळेतच जेवलं तर काय होईल? हे जे आपण आहार घेतो ते काय होईल? म्हणजे ते आपल्या हेल्थसाठी, डायजेशनसाठी खूप चांगलं राहील. आणि काय करायला पाहिजे मुलांना? वेळेत झोपायला पाहिजे, वेळेत उठायला पाहिजे. मोबाईल किंवा जे काही गॅजेट्स आहेत त्याचा यूज कमी करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या डोक्यावर, डोळ्यावर त्याचा काय होतो? परिणाम होतो. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? चांगल्या सवयी लावायला पाहिजे. त्याच्यातली ही बघा ही एक सवय कुठली आहे? वी शुड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम. म्हणजे आपण रेग्युलर टाइम म्हणजे वेळच्या वेळी जेवण खायला पाहिजे. आणि जेवण कसं पाहिजे मुलांना? पौष्टिक पाहिजे. तुमच्या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी, सॅलड, भरपूर पाणी, एग्ज, फिश, मीठ, स्प्राउट्स अशासारखे पदार्थ असले पाहिजे. बघा हे काय दिसतंय तुम्हाला? हे व्हेजिटेबल्स दिसतायत. तर खाण्यामध्ये आपण आपल्या आहारात काय-काय? जे लिफी व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे हे पालेभाज्या खाल्लेल्या पाहिजे. बघा या कॉर्नरला काय दिलेलं आहे? फ्रुट्स दिलेले आहेत. फ्रुट्स खायला पाहिजे. परत इकडे सगळ्या ज्या भाज्या आहेत, टोमॅटो, हे जे कॅरेट आणि हे जे बाकीचे जे सगळे काही व्हेजिटेबल्स, तर हे सगळं जे आहे ते आपल्या आहारात पाहिजे. वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रुट्स म्हणजेच काय? आपण फळं रेग्युलर खाल्ली पाहिजे. फ्रुट्स FRUITS. तर फ्रुट्स मध्ये आपण बनाना, ऍपल, ग्रेप्स, गवा, जे काही म्हणजे सिझनेबल जे फ्रुट्स असतात ते सगळं खायला पाहिजे. पायनॅपल वगैरे खायला पाहिजे. व्हेजिटेबल्स मध्ये मुलांना तुम्ही सगळं लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या खायला पाहिजे. कॉलीफ्लॉवर, कॅबेज, लेडी फिंगर ह्या सगळ्या भाज्या तुमच्या जेवणात असू द्या. की कुठल्या कुठल्या सवयी लावायला पाहिजे. बघा तिसरं काय आहे? वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. म्हणजे काय करायला पाहिजे? आपण पाणी इनफ म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. म्हणजे आपण टीव्ही पाहण्याच्या नादात किंवा कामाच्या नादात काय आपण जास्त पाणी पित नाही. तर आपण काय करायला पाहिजे? भरपूर पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे 7 ते 8 लिटर दिवसातून काय करायला पाहिजे? आपण पाणी प्यायला पाहिजे. वी शुड इनफ वॉटर म्हणजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे. या चांगल्या सवयी आहेत मुलांनो, तुम्ही पण काय करा? त्या आत्मसात करा. मग काय? वी शुड डू इनफ एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही काय करा? एक्सरसाइज करा, व्यायाम करा. व्यायामामुळे तुमचे जे बोन्स आहेत, तुमची हाईट ग्रो आहे किंवा तुमचं फिजिक आहे, बॉडी आहे ती काय राहील? छान राहील. म्हणून काय? रोज व्यायाम करा. एक्सरसाइज म्हणजेच काय? व्यायाम. बघा काय? वी शुड गेट इनफ स्लीप. म्हणजे तुम्ही भरपूर म्हणजे 7 ते 8 तास मानवाने झोप घेतली पाहिजे.
तुम्ही वेळेवर झोपले म्हणजे 10 वाजता झोपले तर 6 किंवा 7 वाजता उठा. म्हणजे झोप तुमची पूर्ण करा. जर झोप पूर्ण झाली नाही तर काय होईल, तुमचं डोकं दुखेल, डोळ्यावर त्रास होईल आणि बॉडी काय तुमची थकेल. म्हणून काय करायला पाहिजे, वी शुड गेट इनफ स्लीप. म्हणजे तुम्ही झोप पण पूर्ण घ्या. मग काय, वी शुड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन. तर तुम्ही अंघोळ करताना काय करा, तुमची जी बॉडी किंवा जे केस आहे ते रोज धुवा. हेअर म्हणजेच काय, केस. क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवणे. वी शुड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन म्हणजे रोज अंघोळ करा, रोज केस धुवा आणि आपली बॉडी काय करा तुम्ही, क्लीन ठेवा. पुढे बघूया, वी शुड कट आवर नेल्स रेग्युलरली. मुलांना म्हणजे खूप मुलं काय करतात, त्यांची नखं कापून घेत नाही. नखं वाढलेली असतात तर काय करायला पाहिजे, नखामध्ये मळ साचलेला असतो. जेव्हा आपण जेवण करतो किंवा काही तुम्ही नकळतपणे तोंडात हात वगैरे घालता, त्याची नखामध्ये जी घाण साचलेली असते ती तुमच्या तोंडात जाते आणि बॅक्टेरिया वगैरे जातात. म्हणून तुम्ही काय करा, तुमचे जे नखं आहेत ते रेग्युलरली कट करा म्हणजे कापा. वी शुड वेअर क्लीन क्लॉथ्स एव्हरी डे. आणि काय करा, तुम्ही स्वच्छ कपडे घाला. रोजचे जे तुमचे कपडे आहेत ते छान धुतलेले, प्रेस केलेले स्वच्छ कपडे घालायचे. तर बघा, जर आपल्याला आपलं आरोग्य आणि आपलं जे शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर ह्या ज्या सवयी आहेत व्हेजिटेबल म्हणजे त्या तुम्ही आत्मसात करा. काय सांगितलंय, भरपूर पाणी प्यायचं, पौष्टिक अन्न खायचं, परत व्हेजिटेबल, फ्रुट्स, व्यायाम करायचं, छान भरपूर झोप घ्यायची. यामुळे काय होईल, जी आपली बॉडी आहे ती सुदृढ राहील. तर मुलांना आपण काय शिकलेलो आहोत, आपले जे चॅप्टर होतं नो युअर बॉडी, तर आपण आपल्या बॉडी पार्ट्स विषयी काय माहिती जाणून घेतली. त्याच्यात काय पाहिलं आपण, की आपले जे शरीरातले जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, डिफरंट पार्ट्स आहेत आणि डिफरंट ते वर्क करतात. नाक असेल ते स्मेल घेतो आणि डोकं आपलं काय आपल्या पूर्ण बॉडीला नियंत्रित करतो. सुंदर डोळ्यामुळे आपण काय जग पाहू शकतो आणि आपली ही बॉडी निरोगी ठेवायची असेल तर आपल्याला चांगल्या सवयी पण लावावं लागेल. तर हे आपण या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. आता आपण काय बघूया मुलांना, आपण जे आता पाठात शिकलेलो आहोत, जे आपल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत, तर त्याचे वर्ड मिनिंग बघूया. तर वर्ड मिनिंग मी तुम्हाला पाठ एक्सप्लेन करताना काय केलं होतं, तुम्हाला स्पष्टीकरण देताना त्याचे मिनिंग पण सांगितलेले होते. पुन्हा एकदा आपण तेच मिनिंग जे आहेत शब्दाचे अर्थ ते आपण रिवाइज करूया. बघा, तर कुठले शब्द आहेत ते बघूया. पहिला आहे बॉडी, BODY बॉडी. बघा, बॉडी BODY बॉडी. बॉडी म्हणजेच काय, शरीर. आपले जे संपूर्ण जे अवयव आहेत त्याला काय म्हटलं जाते, बॉडी. बॉडी म्हणजे शरीर. मग आहे पार्ट. पार्टची स्पेलिंग काय मुलांनो, PART. पार्ट. पार्ट म्हणजेच काय, भाग. आपल्या शरीराचे जे भाग आहेत त्याला काय बॉडी पार्ट्स म्हणतो, म्हणजेच काय शरीराचे भाग. तर पार्ट म्हणजे काय मुलांनो, भाग. आता आहे स्पेशल, SPECIAL. स्पेशल म्हणजेच काय मुलांनो, विशेष. स्पेशल म्हणजेच काय, विशेष. काय आहे स्पेशलची स्पेलिंग, SPECIAL. स्पेशल म्हणजेच विशेष. मग आहे मिलियन, MILLION. मिलियन म्हणजेच काय, अब्ज. मिलियन म्हणजे काय, अब्ज. मग आहे सेंट, SCENT. सेंट म्हणजेच काय मुलांना, वास, सुगंध. जे तुम्ही परफ्यूम वगैरे लावता त्याला आपण सेंट म्हणतो, त्याचा सुगंध असतो. सेंट म्हणजेच काय, वास, सुंदर सुगंध. स्मेल म्हणजेच काय, गंध. जे फ्लावर, जे फुलं असतात त्यांचा सुवास येतो आपल्याला, गंध येतो. स्मेल म्हणजेच काय, गंध. आणि रिपेअर म्हणजेच काय, दुरुस्ती, REPAIR. रिपेअरचा अर्थ काय आहे, दुरुस्ती. जे आपल्या बॉडीला कट्स वगैरे होते, तो शब्द वापरला आपण, रिपेअर होते म्हणजे हिल म्हणजे दुरुस्त होणे. इंज्युअर्ड, INJURED. इंज्युअर म्हणजे काय, इजा झालेला, जे आपल्याला जखम होते, आपल्याला जखम होते त्याला काय म्हणतो आपण, इंज्युअर्ड. मग आहे मुलांना क्लॉट. क्लॉट म्हणजे काय, गुठळी. क्लॉट म्हणजेच काय मुलांना, गुठळी. मग आहे SCAB. स्कॅब म्हणजे काय, खपली. जी आपली जखम असते त्याच्यावर काळ्या रंगाचं जे असं लेअर येते त्याला काय म्हणतात, स्कॅब. स्कॅब म्हणजेच खपली. आणि ती खपली निघाल्यानंतर काय होते मुलांना, जखम बरी होते. मग आहे बोन, BONE. बोन म्हणजेच काय, हाड. जे आपल्या शरीर आहे, मानवी शरीरात कशाचं बनलेलं असतं, बोनचं स्ट्रक्चर असतं म्हणजे हाडांचं. बोन म्हणजेच काय, हाड. आता बघूया दुसरा जो आहे, आपण 11 शब्द बघितलेला आहे. स्नीज, SNEEZE. स्नीज म्हणजे शिंकणे. स्नीजिंग म्हणजे शिंकणे. जे आपल्याला सर्दी झाली असेल किंवा तब्येत बरी नसेल तर शिंका येतात खूप, स्नीजिंग होते. सर्दी झाली असेल तेव्हा मोस्टली
तर स्नीज म्हणजेच काय, शिंकणे. काय आहे स्नीजची स्पेलिंग? SNEEZE. स्नीज म्हणजेच काय, शिंकणे. मग बघा FUSE, फ्यूज म्हणजेच काय मुलांना? जोडले जाणे. फ्यूज म्हणजे काय? जोडले जाणे. आपला जसं हाड तुटलेलं असेल, काही दिवसानंतर ते हील होतं, तर ते काय होते? फ्यूज म्हणजे फ्यूज टुगेदर, एकमेकांना जुळतं. जसे लहान मुलं असतात, त्यांच्या शरीरात 300 बोन्स असतात, पण मोठे ग्रो होता होता ते बोन्स फ्यूज होतात, म्हणजे जोडले जातात. आणि त्याच्यातून मग मानवी शरीरात किती बोन्स असतात? फक्त 206. तर फ्यूज म्हणजे काय? जोडले जाणे. इनफ म्हणजे पुरेसे. ENOUGH, इनफ. इनफ म्हणजे काय? पुरेसे. आपण म्हणतो ना इनफ पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे पुरेसं पाणी प्यायला पाहिजे. इनफ म्हणजे काय? पुरेसे. तर मुलांना आपण या ज्या पाठात जी शब्द आलेली होती, नो युअर बॉडी, त्याच्यातलं आपण एक्सप्लेनेशन बघितलं. बॉडी पार्ट्स विषयी जाणून घेतलं आणि आपल्याला कुठला छान सवय लावून आपल्याला बॉडी निरोगी ठेवता येईल हेही आपण बघितलं. आणि जे कठीण शब्द होते त्याचे अर्थ पण बघितलेले आहे. आय होप तुम्हाला हे जे लेसन आहे ते समजलेलं आहे असेल आणि तुम्ही ह्या ज्या सवयी आहेत त्या आत्मसात करा. आपण भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.